ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार. आज आपण पाहूया आत्मा आईच्या गर्भात कशी प्रवेश करते. आत्मा गर्भात केव्हा आणि कशी येते. गरुड पुराण रहस्य. चला पाहूया. जय श्रीहरी. हरिओम मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आपण जन्माला येतो तेव्हा रडतो का? हे फक्त श्वास घेण्यासाठी नाही, तर त्यामागे गरुड पुराणातील एक भयानक रहस्य लपले आहे. आपण गर्भात असताना देवाला काय वचन दिले होते आणि जन्माला येताच ते का विसरतो? गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अशा ग्रंथापैकी एक आहे ज्यामध्ये जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्माचे गूढ अतिशय सविस्तरपणे मांडले आहे. गरुड पुराणातील प्रेतकल्प आणि धर्मकांड अध्यायांमध्ये आत्म्याचा प्रवास आणि गर्भात प्रवेश करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन केले आहे. हे समजून घेण्यासाठी आपण एका पौराणिक दृष्टिकोनातून ही प्रक्रिया पाहूया. 1. आत्म्याचा प्रवास म्हणजेच गर्भधारणेपूर्वी. गरुड पुराणात आत्म्याच्या प्रवासाचे वर्णन करताना एक अत्यंत भावूक आणि मार्मिक कथेचा आधार घेतला जातो. आत्म्याचा प्रवास हा केवळ एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याचा प्रवास नसून तो कर्म आणि नियती याचा एक अटळ खेळ आहे. आत्म्याचा प्रवास हा कर्मसाक्षी आणि नवे घर, एक विशाल अनंत अवकाशात जिथे काळ आणि दिशांचे भान नाही, तिथे आत्मा आपल्या कर्माची पोतडी घेऊन उभा आहे. या आत्म्याने आतापर्यंत अनेक जन्म घेतले आहेत, अनेक शरीरे बदलली आहेत. आता जुने शरीर सुटले आहे आणि नवीन जन्माची वेळ जवळ आली आहे. जेव्हा एखादा जीव देह सोडतो तेव्हा तो पूर्णपणे असहाय्य होतो. जर त्याने आयुष्यभर सत्कर्म केले असतील तर तो आत्मा प्रकाशाच्या मार्गाने जातो. मात्र ज्यांनी पापाची कृत्य केली आहेत त्यांना यमदूत आपल्यासोबत यमपुरीच्या मार्गावर नेतात. तिथे चित्रगुप्त याच्या दरबारात त्या आत्म्याचा संपूर्ण आयुष्याचा हिशोब होतो. तिथेच ठरते की पुढचा जन्म कोणत्या योनीत मिळणार. गरुड पुराणातील कथेनुसार जेव्हा नवीन जन्माची वेळ निश्चित होते तेव्हा त्या आत्म्याला पूर्व स्मृती आणि पुढील संचित याचा ताळमेळ बसवावा लागतो. हे काहीसे अशा प्रकारे घडते. संस्काराचे ओझे. आत्मा आपल्यासोबत मागील जन्माची इच्छा म्हणजेच वासना आणि संस्कार घेऊन येतो. समजा एखाद्या आत्म्याला संगीत शिकण्याची खूप इच्छा होती पण मागील जन्मी पूर्ण झाली नाही, तर तो आत्मा अशा कुळाच्या शोधात असतो जिथे त्याला ते वातावरण मिळेल. प्रतीक्षा. आत्मा सूक्ष्म रूपात त्या विशिष्ट घराच्या किंवा कुटुंबाच्या आसपास गिरट्या घालत असतो जिथे त्याचे कर्मफळ त्याला मिळणे आवश्यक आहे. कल्पना करा की एक माता पिता अत्यंत सात्विक वृत्तीने जीवन जगत आहेत. त्यांच्या मनात एका नवीन जीवाच्या आगमनाची इच्छा जागृत होते. त्या क्षणी तो सूक्ष्म आत्मा जो आतापर्यंत निराकार होता त्याला एक चुंबक खेचल्यासारखे वाटते. अन्न आणि वीर्याचा संयोग. आत्मा थेट गर्भात प्रवेश करत नाही, तर तो आधी पित्याच्या शरीरात अन्नाच्या माध्यमातून प्रवेश करतो. हे अन्न जेव्हा पित्याच्या रक्तांमध्ये आणि वीर्यांमध्ये रूपांतरित होते तेव्हा तो आत्मा त्या बीजात सूक्ष्म रूपात स्थित होतो. प्रवेशाचा क्षण. जेव्हा तो बीज म्हणजे शुक्र आणि मातेचे शोणित म्हणजे अंड यांचा संयोग होतो तेव्हा त्या पहिल्या पेशींमध्ये आत्म्याचा पूर्ण अंश सक्रिय होतो. गरुड पुराणात एक अतिशय गूढ गोष्ट सांगितली आहे. आत्मा स्वतः आपले माता पिता निवडत नाही, तर नियती त्याला तिथे ढकलते. ज्या व्यक्तीशी त्या आत्म्याचे मागील जन्मात काहीतरी देणे घेणे म्हणजेच ऋणानुबंध आहे, त्याच व्यक्तीच्या गर्भात तो आत्मा प्रवेश करतो. ऋणानुबंध. जर मागील जन्मी तुम्ही कोणाचे कर्ज घेतले असेल तर तो जीव तुमचा मुलगा किंवा मुलगी बनून येईल आणि तुम्ही त्याचे पोषण कराल. यालाच ऋणानुबंधाचा खेळ म्हणतात. सारांश. गर्भधारणेपूर्वीचा आत्म्याचा हा प्रवास कर्मफलावर आधारित आहे. शुद्धीकरण. मृत्यू आणि जन्माच्या दरम्यानचा काळ हा आत्म्याचा मागील चुकांवर विचार करण्यास प्रवृत्त करतो.
आकर्षण. ज्या कुटुंबाशी आपले कर्माचे देणेघेणे आहे त्या कुटुंबाच्या ऊर्जेशी आत्मा आकर्षिला जातो. सूक्ष्म संक्रमण. अन्नाद्वारे पित्याच्या शरीरात आणि नंतर मातेच्या गर्भात तो बीज रूपात प्रवेश करतो. थोडक्यात सांगायचे तर आपण ज्या कुटुंबात जन्म घेतो ही निवडीची नसून ही आपल्या मागील कर्माची साखळी असते. गर्भात प्रवेश करणे म्हणजे एका नवीन कर्मपात्रात प्रवेश करणे, जिथे पुन्हा एकदा आपल्याला मोक्षाचा मार्ग शोधण्याची संधी मिळते. 2. गर्भात प्रवेश. एक रहस्यमय कथा. गरुड पुराणात गर्भातील आत्म्याच्या प्रवेशाचे आणि तिथल्या अवस्थेचे जे वर्णन आले आहे ते अत्यंत विदारक आणि बोधप्रद आहे. ही प्रक्रिया केवळ शारीरिक वाढ नसून ती आत्म्याच्या मोहातून मुक्तीच्या संघर्षाची एक कथा आहे. ही रहस्यमय प्रक्रिया सविस्तर समजावून घेऊया. गर्भातील प्रवास. एका आत्म्याची करुण कथा. 1. गर्भाचा पहिला महिना म्हणजेच कलल अवस्था. जेव्हा स्त्री पुरुष संयोगातून शुक्र म्हणजे पिता आणि शोणी म्हणजेच माता एकत्र येतात तेव्हा त्या मिश्रणात आत्मा प्रवेश करतो. पहिल्याच महिन्यात तो केवळ एका द्रव म्हणजे थेंबासारखा म्हणजेच कलल असतो. या काळात आत्म्याला पूर्ण भान नसते. तो जणू एका तंद्रीत किंवा गाढ स्वप्नात असतो. त्याला मागील जन्माची अंधुक आठवण असते पण ती स्पष्ट नसते. 2. गर्भातील वाढ आणि जागृती म्हणजेच 2 ते 5वा महिना. जसा काळ पुढे सरकतो तसतसे गर्भाला आकार प्राप्त होतो. गरुड पुराणातील वर्णनानुसार 5व्या महिन्यापर्यंत आत्म्याला पूर्ण चेतना प्राप्त होते. येथेच खऱ्या रहस्याची सुरुवात होते. पूर्वस्मृतीचे जाळे. 5व्या महिन्यानंतर आत्म्याला आपल्या मागील सर्व जन्मांचा ज्ञान होते. त्याला आठवते की त्याने मागील जन्मात काय भोगले, कोणाचे नुकसान केले आणि कोणाचे उपकार घेतले. पश्चातापाची ज्वाला. त्याला समजते की पुन्हा एकदा तो त्याच संसार चक्रात अडकला आहे. तो गर्भाच्या त्या अंधाऱ्या आणि अत्यंत गरम जागेत उलटा लटकलेला असतो. त्याला हालचाल करता येत नाही. तिथे त्याला होणाऱ्या यातनांचा उल्लेख नरक असा केला आहे. 3. आत्म्याचे अर्थ साकडे म्हणजे गर्भसंवाद. गरुड पुराणानुसार या अवस्थेत आत्मा ईश्वराची प्रार्थना करतो. ही प्रार्थना कोणत्याही भाषेतील नसून ती आत्म्याची शुद्ध जाणीव असते. आत्मा देवाला म्हणतो, हे प्रभू, मी खूप जन्मानंतर आता या गर्भाच्या नरकात अडकलो आहे. मला या कोंदट आणि गरम गर्भातून बाहेर काढ. मला या वेळेत जर तू मुक्त केलेस तर मी पुन्हा कधीही पापाच्या मार्गाला लागणार नाही. मी फक्त तुझे स्मरण करेन आणि कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करेन. ही त्या जीवाच्या आयुष्यातील सर्वात प्रामाणिक प्रार्थना असते, कारण तिथे तो पूर्णपणे निराधार असतो. 4. पंचमहाभूतांचा संघर्ष. गर्भात असताना आत्म्याला 5 तत्वांचा म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश यांचा संघर्ष भोगावा लागतो. जेव्हा आई अति तिखट, खारट किंवा उष्ण पदार्थ खाते तेव्हा त्याचा थेट परिणाम गर्भातील आत्म्यावर होतो. तो आत्मा त्या उष्णतेमुळे अधिक व्याकुळ होतो आणि प्राण वाचवण्यासाठी सतत देवाला विनवणी करत राहतो. 5. जन्माचा क्षण. विस्मृतीचा पडदा. जसा 9वा महिना संपतो आणि जन्माची वेळ येते तेव्हा एक प्रसूती वायू निर्माण होतो. हा वायू गर्भातील बाळाला खाली ढकलतो. पुराणात या क्षणाला भयंकर वेदनेचा काळ म्हटले आहे. बाळाचे शरीर जेव्हा गर्भाशयाच्या अरुंद मार्गातून बाहेर येते तेव्हा त्याला प्रचंड दाब जाणवतो. या शारीरिक वेदनेच्या आणि जगाच्या मायेच्या प्रभावामुळे आत्म्याचे जे मागील जन्माचे ज्ञान होते ते पूर्णपणे पुसले जाते. याला विस्मृतीचा पडदा म्हणतात. बाळाचे रडणे हे केवळ शारीरिक गरज नसते, तर ते त्या ज्ञानविस्मृतीच्या धक्क्याने बाहेर आलेल्या आत्म्याचे अर्थ असते.
गरुड पुराणातील ही कथा आपल्याला हेच सांगते की आपले शरीर हे एक साधन आहे. आपण जेव्हा गर्भात होतो तेव्हा आपण देवाला जे वचन दिले होते ते आपण जन्मानंतर विसरतो. संसाराची माया, आपण जगाच्या भौतिक सुख दुःखात इतके गुंततो की आपण कर्माचा हिशोब विसरतो. उद्देश, गर्भातील यातनांचा अनुभव सांगण्यामागचा मूळ हेतू हा आहे की माणसाने वर्तमानात सत्कर्म करावे, जेणेकरून त्याला पुन्हा पुन्हा या गर्भवासात म्हणजेच गर्भाच्या नरकात येण्याची वेळ येऊ नये. थोडक्यात गर्भप्रवेश करणे म्हणजे एका नवीन कर्मपुस्तकीचे पान उघडणे होय. जन्माच्या क्षणी आपण ती जुनी पुस्तके म्हणजे स्मृती मागे टाकतो आणि नवीन कोऱ्या पानांवर आपल्या कर्माची नोंद करण्यास सुरुवात करतो. 3. गर्भातील वाढ आणि आत्म्याचे कष्ट. गरुड पुराणात गर्भातील काळाचे वर्णन हे केवळ जैविक प्रक्रियेचे नसून ते एका आत्म्याच्या अत्यंत वेदनादायी आध्यात्मिक प्रवासाचे आहे. गर्भातील 9 महिने हे त्या जीवाला एका तपस्येतून जाण्यासारखे आहेत. या अवस्थेला पुराणात गर्भवास म्हटले आहे, जे एका मोठ्या शिक्षेप्रमाणे मानले जाते. गरुड पुराणातील वर्णनानुसार हे कष्ट कसे असतात हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. 1. गर्भाची स्थिती. 1. भयावह बंदिस्त खोली. गरुड पुराणात गर्भाची तुलना एका अंधाऱ्या आणि गरम खोलीशी केली आहे. आत्मा तिथे कसा राहतो? उलटे लटकणे. आत्मा गर्भात पायांच्या दिशेने वर आणि डोक्याच्या दिशेने खाली अशा उलटा लटकलेल्या स्थितीत असतो. हालचालीवर निर्बंध. गर्भाशयाच्या मर्यादित जागेमुळे तो आत्मा हात पाय हलवू शकत नाही. त्याला तिथे पूर्णपणे बंधनात असल्याचे जाणवते. ही अवस्था त्याला प्रत्येक क्षणी टोचत असते. 2. अन्नाचे कष्ट म्हणजेच माता जे खाते त्याचा परिणाम. बाळ गर्भात असताना त्याला स्वतंत्र अन्न मिळत नाही. आई जे अन्न ग्रहण करते त्या अन्नाचे पचन झाल्यावर जो रस तयार होतो त्यावर बाळाची वाढ होते. अन्न रसातील वेदना. आई जर अत्यंत उष्ण, तिखट, खारट किंवा शिळे अन्न खात असेल तर त्या अन्नाचे परिणाम त्या कोमल गर्भाला सहन करावे लागतात. असह्य उष्णता. गरुड पुराणात म्हटले आहे की आईच्या जठरात होणाऱ्या अन्नाच्या पचनामुळे निर्माण झालेली उष्णता गर्भातील आत्म्याला सहन करावी लागते. हे कष्ट इतके तीव्र असतात की तो आत्मा तिथेही दाह म्हणजे जळजळ अनुभवतो. 3. मलमूत्राच्या वातावरणात वास्तव्य. गर्भाशयातील वातावरण हे अत्यंत अस्वच्छ मानले गेले आहे. गर्भातील ते द्रव ज्यामध्ये बाळ असते ते गलिच्छ आहे असे पुराणात म्हटले आहे. त्यामध्ये राहून मल आणि मूत्राच्या विष्ठेत वेळ काढणे हे त्या आत्म्यासाठी अत्यंत क्लेशकारक असते. 4. पूर्वजन्माच्या आठवणींचा मानसिक त्रास. हे कष्टातील सर्वात महत्वाचे अंग आहे. 5व्या महिन्यानंतर आत्म्याला बुद्धी प्राप्त होते, जेव्हा स्मृतीचा महापूर त्याला त्याच्या मागील सर्व जन्मात त्याने केलेल्या चुका, अनुभवलेली दुःखे आणि ज्याने त्याला दुःख दिले किंवा त्याने ज्यांना दुःख दिले या सर्वांचे चलचित्र डोळ्यासमोर उभे राहते. पश्चाताप. मी पुन्हा या चक्रात का आलो हा विचार करून तो आत्मा आतून रडतो. तो जणू आपल्या कर्माच्या तुरुंगात स्वतःला कैद समजतो. 5. विधात्याशी केलेला संवाद. जेव्हा वेदना असह्य होतात तेव्हा तो आत्मा देवाची करुणा भागतो. गरुड पुराणात याला गर्भातील प्रार्थना म्हटले आहे. त्या प्रार्थनेचा सारांश असा: हे ईश्वरा, हे जग अत्यंत दुःखदायक आहे. जर तू मला या गर्भातून मुक्त केलेस तर या जन्मी मी मोहमाया त्यागून फक्त तुझेच भजन करेन. मी पुन्हा या कर्माच्या जाळ्यात अडकणार नाही. पण दुर्दैवाने बाहेर आल्यावर मायेच्या प्रभावामुळे तो हे सर्व वचन विसरून जातो. हेच या कथेचे सर्वात मोठे दुःखद सत्य आहे. 6. प्रसूतीची वेदना म्हणजेच बाहेर पडतानाचा संघर्ष. जेव्हा
9 महिने पूर्ण होतात आणि प्रसूतीचा वेळ येतो तेव्हा प्रसूती वायू बाळाला बाहेर ढकलतो. या प्रक्रियेत बाळ एका अरुंद नलिकेतून बाहेर येते. या प्रक्रियेला पुराणात यंत्रातून पिळून काढल्यासारख्या वेदना म्हटले आहे. या प्रचंड शारीरिक वेदनेमुळे तो आत्मा घाबरतो आणि त्याला भीती वाटते. याच भीतीमुळे आणि प्रकाशाच्या संपर्कात आल्यामुळे त्याला मागील सर्व स्मृती विसरतात. याला विस्मृतीचा धक्का म्हणतात. गरुड पुराणात ही कथा सांगण्यामागे भीती घालणे हा हेतू नसून वैराग्य निर्माण करणे हा आहे. शरीराचे नश्वरत्व. आपल्याला हे कळावे की हे शरीर केवळ कर्माचे फळ आहे, सत्कर्माची प्रेरणा. जर आपण आपल्या आयुष्यात सत्कर्मे केली तर कदाचित आपण या गर्भवासाच्या पुन्हा पुन्हा येणाऱ्या चक्रातून मुक्त होऊ शकतो, म्हणजेच मोक्ष. थोडक्यात गर्भातील 9 महिने हे आत्म्यासाठी एका सुधारगृहासारखे आहेत, जिथे तो आपल्या मागील कर्माचे फळ भोगतो आणि नवीन जीवनासाठी सज्ज होतो. 4. जन्माचा क्षण आणि विस्मरण. गरुड पुराणातील अंतिम टप्पा म्हणजे जन्माचा क्षण आणि विस्मरण. ही प्रक्रिया आत्म्याच्या प्रवासातील सर्वात नाट्यमय आणि हृदयद्रावक घटना आहे. जेव्हा आत्मा 9 महिन्याच्या कठोर तपस्येतून बाहेर पडण्यास सज्ज होतो तेव्हा नक्की काय घडते हे खालील सविस्तर कथेच्या माध्यमातून समजावून घेऊया. 1. प्रसूतीचा संघर्ष. अग्निपरीक्षेचा शेवट. 9 महिन्यांचा काळ संपत आला की गर्भाशयात अपानवायू नावाचा एक विशिष्ट ऊर्जा प्रवाह सक्रिय होतो. गरुड पुराणात याला प्रसूतीचा चालक म्हटले आहे. गर्भातील बाळ जे आतापर्यंत केवळ ईश्वराच्या ध्यानात आणि पश्चातापात मग्न होते त्याला बाहेर येण्यासाठी प्रचंड धक्क्यांचा सामना करावा लागतो. गरुड पुराणानुसार हे बाळ गर्भाशयाच्या अरुंद मार्गातून बाहेर पडताना यंत्रात पिसल्यासारखा वेदना सहन करते. या शारीरिक वेदना इतक्या तीव्र असतात की त्यापुढील जगात अनुभवायला मिळणाऱ्या इतर सर्व वेदना गौण वाटतात. 2. विस्मृतीचा धक्का. गर्भातून बाहेर पडताना बाळ किंवा आत्मा ज्या प्रक्रियेतून जातो त्याला विस्मृतीचा धक्का म्हणतात. हे का घडते याची 2 प्रमुख कारणे पुराणात दिली आहेत. वायूचा प्रचंड आघात. ज्यावेळी बाळ गर्भाशयाच्या बाहेर येते तेव्हा बाहेरच्या हवेचा आणि वातावरणाचा जो पहिला स्पर्श होतो तो आत्म्याच्या सूक्ष्म चेतनेवर आघात करतो. हे वातावरण गर्भाशयाच्या गरम आणि सुरक्षित वातावरणापेक्षा पूर्णपणे भिन्न असते. या मोठ्या बदलामुळे मागील जन्माच्या स्मृतीचा साठा एका क्षणात पुसला जातो. मायेचे आवरण. या जगात प्रवेश करतानाच जीवावर माया नावाचे एक सूक्ष्म आवरण पडते. ही माया त्या जीवाच्या बुद्धीवर पडदा टाकते, ज्यामुळे त्याला मी कोण आहे, मागील जन्मी कोण होतो, माझे ध्येय काय होते या प्रश्नांची उत्तरे आठवत नाहीत. 3. रडण्याचे गूढ रहस्य. आपण सर्वजण जन्माला आल्यावर रडतो. विज्ञानाच्या भाषेत हे फुफ्फुसे उघडण्यासाठी असते, परंतु गरुड पुराणात याच्या आध्यात्मिक अर्थाचे वर्णन केले आहे. पश्चातापाचा अश्रू. आत्मा गर्भात असताना देवाला वचन देतो की मी बाहेर जाऊन तुझेच भजन करेन, पण बाहेर पडताच जेव्हा त्याला विस्मृतीचा धक्का बसतो तेव्हा त्याला नकळत जाणवते की तो पुन्हा एकदा संसाराच्या जाळ्यात फसला आहे. तो आपल्या वचनाचा विसर पडल्याने आणि पुन्हा एकदा कर्माच्या चक्रात अडकल्याच्या भावनेने रडतो. असह्य वेदना. बाहेरच्या जगाचा प्रकाश, ध्वनी आणि तापमानातील बदल ही सर्व गोष्टी त्या नवजात जीवाला प्रचंड त्रासदायक वाटतात. 4. जीवनाची नवी सुरुवात म्हणजेच कोरी पाटी. विस्मरण झाल्यानंतर त्या आत्म्याची अवस्था एका कोऱ्या पाठीसारखी होते. म्हणूनच जन्मानंतर बाळ कोणत्याही स्मृतीशिवाय पूर्णपणे निष्पाप असते. आता त्या जीवाची नवीन कर्मगाथा सुरू होते. जो आत्मा काही मिनिटांपूर्वीच मोक्षाचा मार्ग शोधत होता तो आता बाळ बनून भुकेसाठी रडतो.
खेळण्यांसाठी आकर्षित होतो आणि संसारात गुंतू लागतो. गरुड पुराणाचा सार ही संपूर्ण प्रक्रिया गर्भात येणे, वेदना भोगणे, ईश्वराशी संवाद साधणे आणि जन्माच्या वेळी सर्व विसरून पुन्हा संसारात अडकणे हे मानवाला हे शिकवण्यासाठी आहे की हे जग क्षणभंगूर आहे. गरुड पुराण असे सुचवते की आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण एकदा गर्भाच्या त्या नरक यातना भोगल्या आहेत. त्यामुळे आता मिळालेल्या या मानवी जन्माचा सदुपयोग करून आपण अशा प्रकारे जगावे की पुन्हा त्या गर्भवासाच्या चक्रात अडकण्याची वेळ येऊ नये. विस्मरण हे निसर्गाचे वरदान आहे, कारण जर आपल्याला मागील जन्माची सर्व दुःखे आठवत असती तर माणूस कधीही आनंदाने जगू शकला नसता. अशा प्रकारे जन्माचा क्षण हा केवळ एका नव्या आयुष्याचा प्रारंभ नसून तो आत्म्यासाठी विस्मृतीतून नव्या कर्माची सुरुवात करण्याचा एक टप्पा आहे. गर्भातील 9 महिने ही केवळ शारीरिक वाढ नाही, तर ती एक आत्म्याची तपस्या आणि शिक्षा आहे. बाहेर पडताना विस्मृतीचा पडदा पडला की आपण आपले मूळ ध्येय विसरतो. गर्भात असताना आपण देवाला दिलेले वचन विसरलो असलो तरी आता हे आयुष्य पुन्हा एकदा योग्य मार्गाने जगण्याची संधी आपल्याकडे आहे. कर्माचे चक्र असेच फिरत राहतं, फक्त आपण ते जपून जगायचं. तुम्हाला काय वाटतंय? आपण आपल्या मागील जन्माची गोष्ट विसरून बरे केले की वाईट? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच गुड माहितीसाठी सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करा आणि धर्माच्या या गहन विषयाला समजून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ही माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.